नमस्कार. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे का भ्रष्टाचाराची आर्थिक राजधानी आहे, हा माझा प्रश्न आहे. पहिल्या दुसऱ्या पावसातच मुंबईची झालेली ही अवस्था तुम्ही बाजूच्या व्हिडिओमध्ये पाहताय. रस्ते जाम, वाहतूक ठप्प, लोकांच्या घरात पाणी, रेल्वे विस्कळीत आणि नागरिक पुन्हा एकदा वेठीस. मला सरकारला आणि तिथल्या महानगरपालिकेला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या मुंबई महानगरपालिकेचं वार्षिक बजेट तब्बल 70,000 कोटीपेक्षा जास्त आहे, जे अनेक राज्याचं वार्षिक बजेटापेक्षाही ते अधिक आहे, त्या पैशाचं नेमकं आतापर्यंत होत काय आलेलं आहे आणि होते काय? दरवर्षी पावसापूर्वी नालेसफाईवरती कोट्यावधी रुपयाचा खर्च झाल्याची घोषणा होते महानगरपालिकेकडून. रस्त्याच्या दुरुस्तीवरती हजारो कोटीचा दावा केला जातो, पण पाणी तुंबणार नाही अशी आश्वासने प्रत्येक वर्षी दिली जातात. मग पहिल्याच पावसात मुंबई पाण्याखाली काय येते? आज तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये काय अवस्था आहे. 25 ते 30 वर्षामध्ये आधुनिक ड्रेनेज व्यवस्था उभी राहू शकली असती, खड्डेमुक्त रस्ते देता आले असते, नागरिकांना सुरक्षितता आणि सुरळीत प्रवासाची हमी देता आली असती, पण काहीच दिलेलं नाही. मग एवढ्या हजारो कोटी रुपयाचा हिशोब गेला कुठे? त्या हजारो कोटी रुपयाचं केलं काय? आज सत्ता कोणाची आहे, काल कोणाची होती, उद्या कोणाची राहणार याशी काही संबंध नाही. प्रश्न आहे त्या प्रत्येक राजकारण्याला आणि अधिकाऱ्याला, ज्यांनी वर्षानुवर्ष मुंबईवरती राज्य केलं, पण मुंबईला पावसापासून वाचू शकले नाही, पाण्यापासून वाचू शकले नाही. हा पैसा जो आहे जनतेच्या कराचा आहे, प्रत्येक नागरिकाच्या घामाचा आहे. त्यामुळे जनतेला याचं उत्तर मिळणं अत्यावश्यक आहे. मुंबईकरांनी अजून किती वर्ष प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीमध्ये धरून चालायचं, जीव मुठीमध्ये धरून वागायचं? आणि शेवटी एकच प्रश्न, मुंबई खरंच विकसित झाली आहे का, की फक्त भ्रष्टाचाराची बिलं विकसित झालेत? हाही एक तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आता महानगरपालिकेनेही दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारनेही दिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.